शांती, मी तुमच्यासाठी आज एक नवीन डिझाईनची तोरणपट्टी घेऊन आली आहे. तुम्ही तुमच्या देव्हाऱ्याच्या दरवाजाच्या मेजरमेंटनुसार ही तोरणपट्टी सहज कोणीही बनवू शकतं. ही तोरणपट्टी बनवण्यासाठी आपल्याला कोणतेही 2 कलरची यार्न आणि 1.75 mm हुक लागेल. की आता ग्रीन कलरची यार्न वापरणार आहोत आपण. पहिले स्लिप नॉट घेऊया. आता आपल्याला 6 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6. ह्यात आपण 6 चेन घेतल्या. आता आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे. लूपवरती 2 वेढे घ्यायचे आहेत आणि जिथे आपण फर्स्ट चेन स्टार्ट केली होती त्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच न घेता आपल्याला हा ट्रिपल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. पहिल्या 2 वेढ्यातून हुक काढले, दुसऱ्या 2 वेढ्यातून हुक काढला, तिसऱ्या 2 वेढ्यातून हुक काढला. आता आपल्याला इथे 1 चेन 2 चेन 3 चेन घ्यायची आहे. 3 चेन घेतले आपण इथे. आता आपल्याला या सर्कलमध्ये या साईडला आपण आता डबल क्रोशा करणार आहोत. हुकवरती एक वेढा घेतला, एक लूप घेतला. आता या सर्कलमधून आपण हुकने लोकर ओढून घ्यायची आहे. पहिल्या 2 लूपमधून आपण हुकने लोकर ओढून घेतली. आता या दोन्ही लूपमधून आपण लोकर ओढून घेतली. हा झाला डबल क्रोशा. आता पुन्हा आपल्याला हा काउंट न करता आपल्याला पुढे डबल क्रोशा करायचे आहेत. दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा, पाचवा डबल क्रोशा, 6वा डबल क्रोशा. असे आपल्याला 12 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. हे आता इथे 12 डबल क्रोशे कंप्लीट झाले आहेत. आता आपल्याला 1 चेन घ्यायची आहे आणि टर्न करायचं आहे याला. आता ही जी स्टिच दिसते इथे आपल्याला त्याच्या पुढे आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. परत नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. असे एकूण आपल्याला याच्यावरती 12 सिंगल क्रोशे येतील. काउंट करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे झाले वरती 12 सिंगल क्रोशे कंप्लीट झाले. आता आपण इथे ही सिंगल क्रोशेची लाईन कंप्लीट झाली. आता आपल्याला 6 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 5 6 चेन कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे ह्या 2 लूपमधून. हा जो पहिला आणि हा
दुसरा लूप आहे, याच्यातून आपल्याला ट्रिपल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. आता हा ट्रिपल क्रोशा झाला, एक सर्कल कंप्लीट झालं आहे. आता आपल्याला इथे 3 चेन घ्यायचे आहे, 1 2 3. आता आपल्याला या साईडला जिथे आपण ट्रिपल क्रोशा घेतला आहे तिथेच आपल्याला 12 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशा, पाचवा डबल क्रोशा, सहावा डबल क्रोशा, सातवा डबल क्रोशा, आठवा डबल क्रोशा, नववा डबल क्रोशा, 10वा डबल क्रोशा, 11वा डबल क्रोशा आणि हा शेवटचा 12वा डबल क्रोशा. बघा, हे दोन्ही असे अपोजिट साईडला यायला पाहिजे. आता आपण हा जो लास्टचा इथे जे आपण लास्टला इथे चेन आहे दिसते का, या इथे चेनमध्ये च्या पुढे इथे चेन आहे, या चेनमधून आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. चेनच्या मधून आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि स्लिप स्टिच घेतली, मग 1 चेन घ्यायची. आता आपण स्लिप स्टिच 1 चेन घेतली. आता इथे आपल्याला या डबल क्रोशावरती पुन्हा सिंगल क्रोशा करायचा आहे. पूर्ण लाईन आपण सिंगल क्रोशाच करणार आहोत. हा झाला सिंगल क्रोशा. आता इथे आपल्याला 6 चेन घ्यायचे आहे, 1 2 3 4 5 6. आता हा 6 चेन घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला ट्रिपल क्रोशा करायचा आहे. इथे हे जे 2 लूप आहेत या दोन्ही लूपमधून आपल्याला ट्रिपल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. लूपच्या सहाय्याने लोकर ओढून घ्यायची आहे. ट्रिपल क्रोशा आपण कंप्लीट करून घेऊ. आता हा ट्रिपल क्रोशा झाला. आता आपल्याला इथे पुन्हा 3 चेन घ्यायचे आहे, 1 2 3 आणि पुन्हा या ट्रिपल क्रोशाच्या साईडला आपण 12 डबल क्रोशे करणार आहोत. पहिला डबल क्रोशा, दुसरा डबल क्रोशा, तिसरा डबल क्रोशा, चौथा डबल क्रोशे. आधी आपण हे 12 डबल क्रोशे कंप्लीट करून घेऊ. हे 12 डबल क्रोशे कंप्लीट झाले. आता इथे ही जी चेन आहे त्याच्या लास्टची चेन असते तिथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. इथे आपण स्लिप स्टिच घेणार आहोत. स्लिप स्टिच घेतल्यानंतर 1 चेन आणि टर्न करायचं आहे आणि आपल्याला इकडचा जो डबल क्रोशा आहे साईडचा त्याच्यावरती आपल्याला सिंगल क्रोशा
करायचं आहे. तर इथे आपण पुन्हा 6 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 आणि ट्रिपल क्रोशे. आणि या 2 लूपमधून आपल्याला लोकर ओढून घ्यायचे आहे. ट्रिपल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. आता आपल्याला पुन्हा 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 आणि याच्यामध्ये आपल्याला 12 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. हे पॅटर्न असं दिसेल, समोरासमोर येईल आपलं हे. तर आपण असं तुम्हाला जेवढं लांब तोरण करायचं असेल तेवढी पट्टी किंवा तुम्हाला जेवढी बॉर्डर करायची असेल डिझाईनच्या हिशोबाने तुम्ही याची लांबी वाढवू शकता. आपण हे कंप्लीट करून घेऊ. आता इथं आपण ही लाईन कंप्लीट करून घेतली. तुम्ही तुम्हाला जेवढ्या लांबीची हवी तेवढी तुम्ही ही साईज वाढवू शकता तोरणपट्टीची. आता इथे आपण लास्टला 1 चेन घेऊन यान कट करायची आहे. यान कट केली. आता आपण तुम्ही कोणतेही कलर कॉम्बिनेशन घेऊ शकता. मी इथे येलो कलरची, लाईट येलो कलरमध्ये मी लोकर घेते आहे. इथे जो लूप आहे, हे 2 जे लूप आहेत, पण यान कट करून घेतल्यानंतर इथे जे 2 लूप आहेत, हे जे 2 लूप आहेत त्याला आपल्याला न्यू कलरची यान अटॅच करायची आहे. स्लिप नॉट घ्यायची आणि इथे पॅक करून घ्यायचं स्लिप नॉटने. आता आपण इथे 3 चेन घेणार आहोत. 1 2 3. आता 3 चेन घेतल्यानंतर स्टार्टिंगला आपल्याला 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 म्हणजे ही स्टार्टिंगची काउंट करून 4 चेन झाली. आता आपल्याला इथे ट्रिपल क्रोशा करायचा आहे आणि त्याच्यात अजून एक वेढा जास्तीचा घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या हुकवरती 1 2 3 असे 1 2 3 4 लूप राहतील. 1 2 3 4 ट्रिपल क्रोशा आणि त्याच्यात एक वेढा एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता आपण येथे ह्या सर्कलमध्ये आपण वर्क करणार आहोत. तर इथे आपल्याला 2 वेढ्यातून हुक काढला, परत नेक्स्ट 2 वेढ्यातून हुक काढला, सेकंड टाईम नेक्स्ट वेढ्यातून हुक काढला 3rd टाईम आणि नेक्स्ट वेढ्यातून हुक काढला 4th टाईम. असं आपण 4, हा झाला 4 ट्रिपल क्रोशा. आपण याला 4 ट्रिपल क्रोशा पण म्हणू शकतो. सिंगल 4 ट्रिपल क्रोशा. आता इथे आपण 3 चेन घेणार आहोत. 1 2 3. आता तो पुढच्या फ्रंट 2 लूपमधून आपल्याला हुक ओढून घ्यायचा आहे लोकरसह आणि स्लिप स्टिच घ्यायची इथे. आता इथे आपल्याला पिकोट बनवून झाला. इथे आपण 1 चेन घेऊया. 1 चेन घेतली. आता आपल्याला पुन्हा 4 ट्रिपल क्रोशा करायचा आहे. म्हणजे पहिले 3 ट्रिपल क्रोशा घ्यायचा आणि मग एक वेढा एक्स्ट्रा 4 ट्रिपल क्रोशा आपण घेतला.
पहिल्या 2 वेड्यातून हुक ओढला, नंतर दुसऱ्या 2 वेड्यातून, नंतर तिसऱ्या 3 वेड्यातून, नंतर चौथा वेढा घेतला आपण. आता इथे आपण 3 चेन घेऊ वरती. 1 2 3 पिकोट बनवण्यासाठी 3 चेन घेतल्या. आता पुढच्या 2 लूपमधून लवकर ओढून स्लिप स्टिच घ्यायची आहे आपल्याला आणि 1 चेन घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला 4 ट्रिपल क्रोशा करायचा आहे. 1 2 3 4. आता पुन्हा 3 चेन 1 2 3 आणि पिकोट बनवून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच घेऊन कंप्लीट करायचा पिकोट आणि 1 चेन घ्यायचं आहे. आता आपण इथे पुन्हा चौथा ट्रिपल क्रोशा म्हणजे सिंगल चौथा ट्रिपल क्रोशा करणार आहे. फोर ट्रिपल क्रोशा, पिकोट, 3 चेन, 2 लूपमधून लवकर ओढून स्लिप स्टिच घ्यायची आहे. 1 चेन, तीन चेन, 1 2 3 पिकोट, स्लिप स्टिच, 1 चेन, 1 2 3 4 5. अजून आपल्याला बनवायचे आहेत 4 ट्रिपल क्रोशा. 1 2 3 चेन, पिकोट, स्लिप स्टिच, 1 चेन, पुन्हा आपल्याला 4 ट्रिपल क्रोशा घ्यायचं आहे. 1 2 3 चेन घेतल्या. पुन्हा पिकोट बनवायचं आहे. स्लिप स्टिच, 1 चेन, 4 ट्रिपल क्रोशा, 1 2 3 पिकोट बनवून स्लिप स्टिच घ्यायची. 1 चेन, 1 2 3 4 5 6 7 8. पुन्हा 4 ट्रिपल क्रोशा, 3 चेन, 1 2 3 पिकोट, स्किप करू नका, पुढे वेगळी पद्धत वापरणार आहे आपण. 1 चेन, ट्रिपल 4 क्रोशा, 1 2 4, 3 चेन, 1 2 3 पिकोट, स्लिप स्टिच आणि 1 चेन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आपण काउंट करून घेऊ किती झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा 10 कट करायचा आहे आपल्याला आणि आपल्याला 9 चेन घ्यायचे आहे. 9 केल्यानंतर आपल्याला 3 चेन घ्यायचे आहेत.
1 2 3. आता आपल्याला इथे याच्यावर आपल्याला वर्क करायचं आहे. तर आपल्याला याचा मिडलचा जो भाग आहे 1 काउंट करून घ्यायचा. आपण 12 केले होते ना. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6. हा जो मिडल पार्ट आहे तिथे आपल्याला हे जे 2 लूप दिसत आहेत, ह्या ज्या 2 लूपमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. वेल केले होते आपल्याला 6चा जो मिडल आहे तिथे आपल्याला इथे मधल्या पोर्शनवरती आपण सिंगल क्रोशा करणार आहोत आणि 1 चेन घेणार आहोत. 3 चेन घेणार आहोत. 1 2 3. आता पुन्हा आपल्याला इथे 4 ट्रिपल क्रोशा या नेक्स्ट रिकाम्या पेसमध्ये करायचा आहे. ट्रिपल 4 क्रोशा केलं. आता आपल्याला 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 आणि पिकोट करून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच करून 1 चेन घ्यायची आणि पुन्हा आपल्याला 4 ट्रिपल क्रोशा करायचा आहे. तीन चेन 1 2 3. स्लिप स्टिच 1 चेन. तर सेम आपल्याला आता इथे पुन्हा आपण ट्रिपल 4 क्रोशा करूया. तीन चेन 1 3 पिकोट स्लिप स्टिच 1 चेन पुन्हा ट्रिपल 4 क्रोशा करायचा आहे. 1 2 3 पिकोट स्लिप स्टिच 1 चेन पुन्हा ट्रिपल 4 क्रोशा 4 ट्रिपल क्रोशा 4 ट्रिपल क्रोशा असं आपण ट्रिपल क्रोशा म्हणायचो तेव्हा आपण 1 2 3 आणि स्लिप स्टिच घेऊन पिकोट कंप्लीट करायचा आहे. 1 चेन 4 ट्रिपल क्रोशा आणि हा चौथा वेढा 1 2 3 4 म्हणजे हा 4 ट्रिपल क्रोशा केला आपण आता. तीन चेन 1 2 3 स्लिप स्टिच 1 चेन. ते झाले 1 2 3 4 5 6 7 9 करायची आपल्याला टोटल. वन टू थ्री पिकोट स्लिप स्टिच 1 चेन.
पुन्हा आपल्याला 4 ट्रिपल क्रोशा करायचा आहे. नीचे 1 2 3 पिकोट, स्लिप स्टिच आणि 1 चेन काउंट करत जायचं. 1 2 3 4 5 6 7 8. तर 9 नंबरचं करून घेऊ आपण. 4 ट्रिपल क्रोशा 9 नंबरचा आहे. आता इथे 9 नंबरला आपल्याला 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 आणि त्याचा जो मिडल आहे 12 आहे, ते इकडे 5 6 इकडचे 6 असा मिडल भाग काढून आपण 1 2 3 4 6 हा जो मिडल आहे तिथे आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. बघा इथे जसं सिंगल क्रोशा केला आहे तसंच आपल्याला इथे सिंगल क्रोशा करायचा आहे आणि 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3. मग आता आपल्याला पुन्हा 4 ट्रिपल क्रोशा या नेक्स्ट स्पेसमध्ये घ्यायचं आहे. 1 2 3 पिकोट बनवून घेऊया. स्लिप स्टिच 1 चेन असे एकाच याच्यात आपल्याला 9 बनवून घ्यायचे आहेत. 4 ट्रिपल क्रोशा 9 बनवायचा आहे आणि 9व्यावरती आपल्याला 3 चेन घेऊन इथे मिडलला सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. तर हे असं वर्क दिसेल. आता आपण ही पूर्ण लाईन अशी इथपर्यंत कंप्लीट करून घेऊ. आता आपण हे लास्टला कंप्लीट करून घेतल्यानंतर इथे लास्टला मिडलमध्ये 1 2 3 4 5 6 इथे आपण वरच्या साईडने सिंगल क्रोशा करणार आहोत. इथे नेक्स्ट पण आपण सिंगल क्रोशा करायचा. सिंगल क्रोशा सिंगल क्रोशा पुढच्या चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करत जायचं आहे. आता हे सिंगल क्रोशा झाल्यानंतर इथे लास्टला पण एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. इथे सिंगल क्रोशा केल्यानंतर आपल्याला इथे 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 आणि इथे आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. इथे आपल्याला 2 सिंगल क्रोशा करून घ्यायचे आधी. आता इथे हा जो तिसरा सिंगल क्रोशा येईल त्याच्यावरती आपल्याला 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 आणि इथे आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे आणि हा जो लूप आहे याच्यातून आपल्याला यार्न ओढून डबल क्रोशा कंप्लीट करायचा आहे. आता हा जो सर्कल आहे या सर्कलमध्ये आपल्याला एक फ्लावर तयार करायचं आहे. त्याच्यासाठी आपण 3 चेन घेऊ. 1 2 3. आता आपण इथे या सर्कलच्या याच्यातच आपल्याला फ्लावर तयार करायचा आहे. डबल क्रोशा घ्यायचा, ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे. आता इथे
1 2 3 ट्रिपल क्रोशा. आता इथे आपण अजून एक ट्रिपल क्रोशा घ्यायचा आहे. आता इथे पुन्हा आपल्याला 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 आणि इथे आपण या सर्कलमध्ये स्लिप स्टिच घ्यायचे आहे. हे झालं, एक फर्स्ट पॅटर्न तयार झालं आपलं. आता पुन्हा 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4. पुन्हा ट्रिपल क्रोशा करूया आपण. 3 ट्रिपल क्रोशा करायचे आहेत आपल्याला. पहिला ट्रिपल क्रोशा झाला. हा दुसरा ट्रिपल क्रोशा. आता तिसरा ट्रिपल क्रोशा. आता आपल्याला इथे 4 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि इथे सेम ठिकाणी आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचे आहे. आता आपण पुन्हा 4 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4. पुन्हा ट्रिपल क्रोशा करायचा आहे. 1 2 3. पुन्हा अजून 2 ट्रिपल क्रोशे बनवून घेऊया. आता 4 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 आणि सेम ठिकाणी आपल्याला स्लिप स्टिच घ्यायचे आहे. आता आपण पुन्हा 4 चेन घ्यायच्या. 1 2 3 4. आता ह्या साईडला टर्न करायचं. इथे या बाजूला इथे आपण ट्रिपल क्रोशा करूया. एकूण 3 ट्रिपल क्रोशा करायचे आपल्याला. आणि 4 चेन. 1 2 3 4 आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे. वन 2 3 4. पुन्हा या 4 पेटल झाले. अजून लास्ट 5वी पेटल बनवायची. 3 ट्रिपल क्रोशा करूया. 1 2 3 4 चेन. 1 2 3 4 आणि लास्ट इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता आपलं हे फ्लावर तयार झालं. आता हे आपलं फ्लावर तयार झालं. आता याला आपण ही जिथे लास्ट आहे ते थोडं टाईट करून सेम आपण ह्या पेसमध्येच आपल्याला
सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. एक सिंगल क्रोशा आणि अजून एक 2 सिंगल क्रोशा. आपण इथे 2 सिंगल क्रोशा केला होता आणि मध्ये जो तिसरा सिंगल क्रोशावरती आपण फ्लावर बनवलं. हे असं फ्लावर होईल. ओके, हे फ्लावर तयार झालं. आता आपल्याला इथे नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथे सिंगल क्रोशा करत जायचं आहे. फोर 5 आणि 6. आता हे 6 सिंगल क्रोशे झाले. आपला फ्लावर हे असं दिसणार. आता आपल्याला इथे नेक्स्ट 7 नंबरच्या इथे आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. सिंगल क्रोशा करू आणि 1 2 3 चेन घेतल्या. आता आपल्याला डबल क्रोशा करायचे आहेत. 6 डबल क्रोशा करायचे आहेत. वन 2 3 4 आणि हा एक 5 लास्टचा 6. हे 6 डबल क्रोशे झाले. आता आपल्याला ही जी फर्स्ट चेन घेतली होती तिथे आपल्याला इथे या चेनमध्ये आपण हुक टाकून हा लूप ओढून घ्यायचा आहे आणि 1 चेन घ्यायची आहे. तर हा झाला आपला पॉपकॉर्न स्टिच. आता या पॉपकॉर्न स्टिचला आपण या पॉपकॉर्न स्टिचमध्ये आपण 2 चेन घ्यायचे आहे. 1 2 आणि इथे आपल्याला या पेसमध्ये म्हणजे या छिद्रातून आपल्याला लोकर ओढून स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा 3 चेन घ्यायचे, 2 चेन घ्यायचे आहे आणि पुन्हा आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. एक मिनिट, इथे थोडा दोरा अटकतोय. इथे 2 चेन घेतल्या, अजून एक चेन घेऊया. 3 चेन घेतले, मग आपण स्लिप स्टिच घ्यायची. स्लिप स्टिच घेतली, पुन्हा 3 चेन 1 2 3, पुन्हा स्लिप स्टिच घ्यायची 1 2 3, पुन्हा छिद्रातून हुक टाकून स्लिप स्टिच घ्यायची. असं हे आपलं कळी तयार होते फ्लावरची पॉपकॉर्न स्टिचवाली. आता आपल्याला इथे 4 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3, 3 पण घेतल्या तरी चालतील. 4 पण आपण 4च घेऊया. 4. आता आपल्याला इथे आपण इथे स्टार्टिंगला घेतली ते सेम ठिकाणीच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. हा आपला पॉपकॉर्न स्टिच तयार झाला. आता नेक्स्ट आपण सिंगल क्रोशा करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7
या पद्धतीचं हे वर्क दिसतं. आता आपण सेम ही जे पॉपन स्टिच ही कळी दिसते, हे फूल आणि ही कळीसारखं दिसते. आता इथे पुन्हा आपल्याला एक फ्लावर बनवायचं. एक फ्लावर, एक पॉपन स्टिच असं बनवायचं. मी पुन्हा तुम्हाला एकदा रिपीट करून दाखवते. इथे लास्टला आपण सिंगल क्रोशा केल्यानंतर ह्या पेसमध्ये 2 सिंगल क्रोशा करायचे आहे. 1 2. आता तिसऱ्या सिंगल क्रोशामध्ये घ्यायचा आणि आपल्याला 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. आणि तुम्ही इथे 4 किंवा 3 चेन घेतला, एखादा चेनला वाढवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. इथे आता आपल्याला ह्या लूपमध्ये डबल क्रोशा करायचा आहे. आपण ह्या लूपमध्ये डबल किंवा ट्रिपल दोघंपैकी डबल ट्रिपल कोणताही तुम्ही करू शकता. ट्रिपल याच्यासाठी की थोडी कधीमध्ये आपल्याला ही जागा कमी पडू शकते, म्हणून आपण ट्रिपल क्रोशा घेतो. मी इथे डबल क्रोशा घेतला. 1 2 3 4 चेन घेतल्या. आता ट्रिपल क्रोशा करायचा याच्यात. 1 आपल्याला 3 ट्रिपल क्रोशा करून घ्यायचे आहेत. पहिला ट्रिपल क्रोशा झाला. आता तिसरा ट्रिपल क्रोशा, तीन ट्रिपल क्रोशे झाले. आता पुन्हा 4 चेन घ्यायचे. 1 2 3 4 आणि सेम पेसमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची. 1 2 3 4 चेन घेतल्या. पुन्हा 3 ट्रिपल क्रोशे घ्यायचे आहेत. 3 टाइम ट्रिपल क्रोशा करायचा आहे. 1 टाइम झाला. 2 टाइम, 3 टाइम, 4 चेन. 1 2 3 4. असं फ्लावर पेटल. तर असे आपण 5 पाकळ्या बनवून घेऊ. आता ह्या 5 पाकळ्या झाल्या. 4 चेन घेऊ. 1 2 3 4. इथे स्लिप स्टिच घ्यायचे आहे. ही स्लिप स्टिच घेतली इथे. आता बॅक साईडने आपल्याला इथे फ्लावरच्या खाली इथे सिंगल क्रोशा करायचा आहे. 1 2 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आपल्याला. हे फुल असं व्यवस्थित प्रेस करत जायचं आहे. आता आपण इथे सिंगल क्रोशा करायचा आहे. आता आपण ह्या पेसमध्ये सिंगल क्रोशा करत जाऊ. टू 3 4 5 6 चेन झाल्यानंतर 7 नंबरच्या चेनवरती क्रोशा घ्यायचा आहे आणि 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 आणि
डबल क्रोशा करून सेम स्टिचमध्येच आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. सेम त्या स्पेसमध्ये आपल्याला असे 5 डबल क्रोशे करायचे आहेत. 2 3 4 5. हा लास्टचा धरून 6 होतो. आता हा लूपला आपण ह्या लूपला वरती ओढून इथे फर्स्ट नंबरच्या या डबल क्रोशावरनं आपण हा लूप चेनमधून हुक टाकून हा लूप ओढून घ्यायचा आहे आणि 1 चेन घ्यायची आहे. आता कंप्लीट झालं इथे. आता आपल्याला इथे 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. आता आपल्याला इथे ह्या छिद्रातून इथून ह्या छिद्रातून हुक टाकून लोकर ओढून घ्यायची आणि स्लिप स्टिच घ्यायची आहे. पुन्हा आपल्याला 3 चेन घ्यायचे आहे. 1 2 3. पुन्हा आपल्याला ह्या छिद्रातून हुक बाहेर टाकून मागच्या साईडने स्लिप स्टिच घ्यायची आहे. 1 2 3. पुन्हा आपण इथे छिद्रातून हुक टाकून लोकर ओढून घ्यायची आणि स्लिप स्टिच घ्यायची. आता आपण इथे 4 चेन घेऊ. 1 2 3 4. आणि सेम इथे सेम पेसमध्येच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आणि नेक्स्ट आपल्याला पुन्हा सिंगल क्रोशा करत जायचं आहे. हे आता असं सेम आता आपल्याला हे पूर्ण लाईन सेम अशीच फ्लावरने कंप्लीट करायची आहे. इथे आपल्याला स्टार्टिंगला आपण इथे 2 चेन घेतल्या. 3 नंबरच्या चेनवरती आपण 4 चेन घेऊन इथे आपण डबल क्रोशा किंवा ट्रिपल क्रोशा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फ्लावर बनवायचं आहे. परत नेक्स्ट आपण 6 क्रोशा करून घेतले सिंगल क्रोशा आणि 7 नंबरच्या चेनवरती आपण पॉपकॉर्न स्टिच केली आहे. त्याच्यासाठी आपण 4 चेन घेतल्या. 5 डबल क्रोशे केले आणि हा लूप बनवून हे जे त्याचे पिकोट बनवले 3 तिथे आपण 3 चेन स्लिप स्टिच 3 चेन स्लिप स्टिच आणि लास्टला पुन्हा आपण इथे 4 चेन घेऊन कंप्लीट केले. एक फ्लावर एक पॉपकॉर्न स्टिच असं आपल्याला बनवायचं आहे. तर आपण हे कंप्लीट करून घ्यावं. आता हे आपण पूर्ण बनवून घेतलं आहे. आता इथे आपल्याला लास्टला एक फ्लावर अजून बनवायचा आहे. इथे ह्या पूर्ण स्टिचवरती सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे आणि इथे लास्ट स्टिचवरती एक सिंगल क्रोशा करायचा आहे आणि इथे आपल्याला हा जो पेस दिसतोय हे जे लोकर आहे ह्या सर्वांना एकत्र धरून तिथे आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. आता इथे आपल्याला 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 आणि इथे डबल क्रोशा करून घ्यायचा आहे ह्या 2 लूपमध्ये.
आता हा जो छोटा सर्कल झाला आहे त्याच्यामध्ये आपण हे जसं फ्लावर बनवलं आहे तसंच इथे पण आपल्याला एक फ्लावर बनवून घ्यायचं आहे. 1 2 3 4 4 3 ट्रिपल क्रोशा करून घ्यायचे आहेत आपल्याला इथे. तीन चेन 1 2 3 4 चेन घेतल्या. आता इथेच खाली स्लिप स्टिच घ्यायची आहे सेम ठिकाणी सेम सर्कलमध्ये. असे आपल्याला या 5 पॅटर्न्स बनवून घ्यायचे आहे. आता हे फ्लावर बनवून झालं आहे. इथे स्लिप स्टिच घ्यायची आहे आणि तिथं खालीच सिंगल क्रोशा करायचा आहे. या चेनमध्ये इथे सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. सिंगल क्रोशा नाही तर स्लिप स्टिच पण घेतली तरी चालेल. स्लिप स्टिच घेऊन घेऊया आपण आणि 1 चेन करून यार्न कट करून घ्यायची आहे. यार्न कट करून घेऊ. आता आपण हे जे लोकरीचे धागे आहेत यांना व्यवस्थित हाईड करून घेऊया. हा ग्रीन कलरचा धागा आपण कट करून टाकू आणि ही जी येलो कलरची आहे हिला आपण हाईड करूया. या दोघांना आपण एक गाठ मारून घेऊ. इथे दोन्ही लोकरीचे शेवटचे टोकं गाठ मारून घ्यायची आणि आपण यांना हाईड करूया. आता ही आपली तोरणपट्टी रेडी झाली. तुम्हाला जर ही तोरणपट्टी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा. ही खूप वेगळ्या पद्धतीची तोरणपट्टी आहे. तुम्हाला नक्कीच एकदम सोपी तोरणपट्टी आहे. तुम्ही जेव्हा बनवणार तेव्हा ती बनवलेली ही तोरणपट्टी तुम्हाला खूप खूप आवडेल आणि खूप सिंपल आहे. तुम्ही देवारासाठी दरवाजासाठी आपल्याकडे झेंडूची फुलं नसतील वगैरे तेव्हा आपण सहज ही तोरणपट्टी हँग करून आपण आपल्या देवाऱ्याला दरवाजाच्या फ्रंटमध्ये आपण ही तोरणपट्टी लावू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याला फ्लावर बनवायचे आहे तर आपण फ्लावर बनवून घेऊ इथे मध्ये लावण्यासाठी. चला तर आपण आता फ्लावर बनवूया. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तोरणपट्टीचा पार्ट 2 नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करते आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला फ्लावर कसे बनवायचे आहेत आणि ते तोरणपट्टीला कसे जॉईन करायचे आहे हे आपण पार्ट 2 मध्ये शिकूया. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल ओम शांती. थँक्यू.